गुड मॉर्निंग, नमस्ते, नमस्कार. परत एकदा आम्ही श्रमदान करण्यासाठी आम्ही झालो आहे सज्ज. आणि जे एकदा श्रमदान करण्यासाठी सज्ज झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता काहीतरी थोडासा थंडीचा पारा वाढलेला आहे, त्यामुळे आमची थोडीशी संख्या कमी झाली आहे. पण काही हरकत नाही, जेवढे आहेत तेवढ्यामध्ये मस्त असं श्रमदान आमचं चालू राहतं, कारण की आमचा नियमच आहे. डेलीमध्ये आम्ही श्रमदान करण्याचा जो ध्यास घेतलेला आहे तो कंटिन्यू आता चालूच आहे. ते चलत असताना आपले हे कोणचे तुम्ही कोण आहेत हे हा हा निंबाळकर निंबाळकर सर जे की श्रमदान करत असताना गवत काढत आहेत. आणि निंबाळकर सरांसोबत आपण आज थोडासा संवाद साधूया, नाही का. आज मकर संक्रांत आहे. मकर संक्रांतीच्या सणाचं थोडंसं महत्त्व पण त्यांच्याकडून आपल्याला भेटू शकतं, ही अपेक्षा म्हणजे भेटेल अपेक्षा म्हणजे हे कोणची पद्धत झाली. निंबाळकर सर नमस्ते. नमस्कार. सर आज म्हणतायत मकर संक्रांती आहे. मकर संक्रांती म्हणजे काय कन्सेप्ट काय आहे सर? मकर संक्रांत याच्यामध्ये सूर्याचं उत्तरायण चालू होतं आणि मकर राशीमध्ये, मकर वृत्तामध्ये सूर्य प्रवेश करतो आणि म्हणून मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो. आता इथून पुढे दिवस हा मोठा होत राहील आणि रात्र ही लहान होते. म्हणजे थोडंसं पृथ्वीचं हे परिवलन याच्यावर ते आधारित असं आहे. त्यांनी त्या अनुषंगाने दुसरी गोष्ट की तिळगुळ दिला जातो आणि तीळ हे उष्णता असं भरपूर असलेला पदार्थ आहे आणि तो खाल्ल्यानं शरीराची उष्णता भरून निघण्यास मदत होते. त्याचबरोबर ती प्रत्येक माणसाचं प्रेम हे तिळानं वाढलं जावं आणि त्यात गोडवा निर्माण व्हावा अशी एक भावना असते आणि या भावनेपोटी सगळे सण जे साजरे केले जातात त्याच्यापैकी मकर संक्रांत आहे. आणि आपल्या श्रमदानामध्ये तर आपण अगदी सर्वच जण गोडव्याने राहतो आहोत आणि प्रेमानं राहतो आहोत. असं सगळं जग तशा पद्धतीने राहिलं तर निश्चितच चांगल्या पद्धतीचं हे होऊ शकतं, लोकांमध्ये सलोखा होऊ शकतो. धन्यवाद सर. अतिशय उत्कृष्ट असं यास मकर संक्रांतीचं महत्त्व. तिळगुळ खात असताना आपण तो का खातो, तो आपल्या शरीरासाठी कसा चांगला आहे, त्याचा आपल्या शरीराला कसा उपयोग होतो, अतिशय उत्कृष्ट असं सरांनी सर्व काही अतिशय सुंदर प्रकारे सांगितलं आहे या मकर संक्रांतीचं महत्त्व. आता सर मकर संक्रांतीचं महत्त्व सांगत असताना बाकीच्याकडे ज्यावेळेस पाहू शकतो आपण बाबळीचा थोडासा बाबळीचा आट्टा घेऊ नका तुम्ही, त्याला काटे असते. लांबच थांबा. नाहीच गेले तर आपल्याला शेवट करावं लागणार त्याचा, त्यात काही विषयच नाही. सारंग भाऊजी की मला सकाळी 6 वाजल्यापासून प्रयत्न करत होते बोलवण्याचा, पण मी वेळेला महत्त्व देणारा माणूस आहे, नाही का. मी बरोबर 7:15 आलो म्हणजे आलोच. आपलं ठरलं होतं 7:15 येणार मी आणि 7:15 मी आलेलो आहे. बऱ्याच दिवसानंतर बाबाजी आलेत. बाबाजीसोबत भेटून आनंद वाटला. परवा दिवशी योग त्याला म्हणत नाही ना, हे दुर्द शर्करा योग. कधी तुम्ही मी सोबत आलो. साखरेचं हा म्हणजे तुम्ही दूध, मी साखर, दूध हा. त्यामुळे असं आहे, दूध आणि शर्करा योगाचा येईन भविष्यात. आज तिळगुळाचं योग. पण कसं राव, तुम्ही कोणतरी आणायला पाहिजे तिळगुळ. काय हे करायचंय तर करा, जाऊ घरी. ही कोणची पद्धत कर माझी. हा सॉरी हे आमचे अध्यक्ष आहेत आणि अध्यक्ष मला झापीत होते. आज रात्री जायचं. अध्यक्ष मला आत्ताच झापीत होते की काहीतरी काम कर बाई. तर मी आता काहीतरी काम करतो. कसं आहे, आमच्या अध्यक्षांना जर राग आला तर मग अवघड होऊ शकतो. त्यामुळं मग मी लगेच कामाला लागणार आहे. अध्यक्ष लगेच कामाला लागतो मी आता. चला भेटू मग.